व्लॉग बनाने से काम नहीं चलता मित्र, पढ़ाई भी करनी पडती है. म्हणूनच एक्झामसाठी 7-8 दिवसाचा ब्रेक घेतला होता. वर्षभर पुस्तकांना भाव दिला नव्हता तर पुढे रिझल्ट मला भाव देणार नाही याच भीतीने जरा अभ्यास करून घेतला. 26 जानेवारीला देशभक्ती मोड ऑन करायचा प्लॅन होता, पण पेपर मोड एवढा ऑन झाला की सकाळी जागच आली नाही. सकाळी घरचे रेडी होऊन गेले होते झेंडावंदनासाठी. मग थोड्याच वेळात जिल्हा परिषदची रॅली आली. मधातच हे फिरताना दिसले तर म्हटलं काय डॉगेश भाई, इकडे तिकडे फिरल्यापेक्षा रॅलीत जा ना. तर त्यातल्या एकाने मला असा लुक दिला की एवढंच असेल तर तू जा ना, आली मोठी अगाऊ शानी. मग रॅली आली घराजवळ, पण ये तो सुरू होते खतम हो गया भाई. संख्या जरी कमी असली तरी त्यांचा जोश फुल होता. लहान असताना एक गोष्ट फिक्स होती, शाळेतून गोडा बिस्किट खाऊन आले की दूरदर्शनवर अशा वेगवेगळ्या झाक्या बघत बसायचं. आणि आत्ताही जेवणाचं ताट घेऊन तिथे टीव्ही समोर बसले. ही होती आपल्या महाराष्ट्राची झाकी आणि यातही महाराष्ट्राने पहिलाच नंबर पटकावला. मग जेवण एवढं झालं होतं की अभ्यास आणि झोप यांच्यात युद्ध चालू झालं. पण झोप जिंकू नये म्हणून मी अंगणात बसून अभ्यास केला आणि झोपेवर मात करायचा प्रयत्न केला, पण ती झोप काही सुटत नव्हती. संध्याकाळपर्यंत झोपेला खेचत खेचत अभ्यास केला. तेवढ्यातच काकूनी केक आणला होता. का तर म्हणे इच्छा झाली, पण माझ्या मायमाऊलीचं डोकं वेगळंच चालतं. म्हणे आता केक आणलाच आहे तर जानेवारी महिन्यात ज्यांचा बर्थडे झालाय त्यांचा बर्थडेच करून टाकू. मग काय टिक्के बिक्के लावून केक कापला, केक खाल्ला. केक खाऊन मी परत अभ्यासाला गेले, कारण पेपरच्या आदल्या दिवशी पूर्ण सिलेबसचा अभ्यास करणं हे फक्त टॅलेंटेड लोकांनाच जमतं. जेही असे टॅलेंटेड लोक असतील त्यांनी कमेंट्समध्ये हजेरी लावा. चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.